श्री स्वामी समर्थ मंडळी, मी आहे सांगलीचा ब्लॉगर। आज एक दिवस आपला रविवार असल्यामुळे मोठा ब्लॉग येतोय। मी शॉर्ट्स व्हिडिओ मोटिवेशनचं बनवतो, तिथं इंस्टाग्रामला जाऊन पण फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका। रविवार होता तरी पण क्लास होता। आपल्यात स्वप्न असली तर आपल्याला सुट्टी ही काढून टाकावी लागते। असंच आम्ही कॅलेंडरमधून रविवारचा दिवस हा काढून टाकलेला आहे। मग क्लासमधून घरी यायला निघालो, कारण की लय क्लासमधला व्ह्यू घेतला नाही। मग आपली सायकल काढली आणि घराच्या दिशेने यायला निघालो। घरी आल्या आल्या काम सांगितलं, लगेच मग सगळं जेवण बिवण करून थोडं डॉगी सोबत खेळत होतो। मग काय, आपल्याला जेवढं कळत नाही तेवढं ह्या प्राण्यांना कळत असतंय। रुसून बसलाय सकाळपासनं, थोडं मया केली म्हणजे जवळ येतोय आणि कावलं बिवलं तर असा रुसून बसतोय। मग ह्याचे थोडे केसावनं हात फिरवला आणि गेलो ऊसाकडे। आज आहे ना, ऊस आणायला जायचं होतं। मग ते म्हटलं ह्याच्यासोबत खेळत बसलो तर दिवस बी इथंच जाईल। मग लगेच असं आलो आणि किल्ली बिल्ली घेतली आणि आपली गाडी कुठे शोधत होतो। ह्यांना आणायला जायचं होतं वैरण। मग गाडीला अशी किल्ली लावली आणि लगेच ऊसाच्या दिशेने जायला निघालो, कारण की आता पाऊस येण्याची दाट शक्यता असते। मग ह्या पावसामध्ये अडकून आजारी पडण्यापेक्षा मग लवकर जाऊया म्हटलं आणि ऊस लवकर घेऊन येऊया म्हटलं। काय भावानं, झाडं तर एकदम खतरनाक मध्ये आहेत। शेतामध्ये जायला लय मजा येते, कारण की इथं जी शुद्ध ऑक्सिजन असते आणि फ्रेश हवा असते ना, ती एकदम खतरनाक मध्ये असते। आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपण झाडांना कटाई करतो आणि तिथे आपलं घर बनवतो। हे बरोबर आहे का? माणसाने प्रत्येकाने 2-3 तरी झाडे लावले पाहिजेत। आपण पण झाडे लावण्याचा क्रम करणार आहे। तोपर्यंत आपले यूट्यूबला 10K सबस्क्रायबर करून घ्या आणि इंस्टाग्रामला 1K फॉलोअर्स झाले ना, आपण हा उपक्रम करणार आहे। माझ्याकडून जेवढे शक्य होईल तितकेच मी झाडे लावणार आहे। सगळा ऊस तोडूनही घेतला भावानं, ऊस पण कुठं भेटना झाला। एवढं ऊनही पडलेलं आहे ना खतरनाक मध्ये, आणि एवढं झाडाची तोड चालू आहे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भारताच्या, तर खूपच। त्यामुळं ऊन एवढं कडक पडतं, हिवाळा एवढा कडक होतो आणि पावसाचंही सीझन सगळं बदललेलं आहे। पाऊस कधी पण पडतो, काय विषयच नाही। ऋतू सगळे बदललेले आहेत। आपण निसर्गामधील नियम पाळण्याच्या ऐवजी ते मोडून टाकतो। झाडे एवढी तोड करतो की बघायच नको। प्राणी तेथील बाहेर आपल्या वस्तीवर येतात आणि आपल्या शहरामध्ये बाहेर जंगलातून येऊन राहतात। आता लय काही सांगत बसत नाही। मग घरी आलो आणि टायपिंग करायला गेलो, कारण की आज रविवार असल्यामुळे टायपिंगचा क्लास बंद होता। मग आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करून घ्या। तर चला।